इराणसोबतच्या युद्धविरामात वाढ, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मुनीर आणि शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ, शांतीचा प्रस्ताव येईपर्यंत हल्ले थांबवले. युद्धविराम वाढवणं ही अमेरिकेची चाल, आमची बोटं ट्रिगरवरतीच, हल्ला झाल्यास आम्ही देखील तयार, इराणचा इशारा. अटी मान्य केल्यानंतर चर्चा होईल, इराणची आक्रमक भूमिका. हॉर्मुझमधनं दिवसाला $500 दशलक्ष कमावण्यासाठी इराणची धडपड, डील करा नाहीतर नेत्यांचं उडवून देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. इराणचं तिफानी तेलवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात. बंगालच्या उपसागरात अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई. बोत्सवानाचा ध्वज असलेल्या इराणी जहाजावरती अमेरिकेचा ताबा. युद्धसंघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला जबर फटका. 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत. जागतिक बाजारपेठेत $50 अब्ज नुकसान. पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात युरोपच्या 4 देशांच्या दौऱ्यावर. नॉर्वेमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार. 15 ते 20 मे दरम्यान दौरा होण्याची शक्यता. बंगालच्या विजयासाठी गृहमंत्री अमित शहा मैदानात. कोलकात्यात रात्री उशिरा 4 तास बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. शहा 27 एप्रिलपर्यंत बंगालमध्ये तळ ठोकून. विधान परिषदेसाठी भाजपची आज बैठक. कोर कमिटीच्या बैठकीत नावांवरती शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता बैठकीचं आयोजन. देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शेतकऱ्यांना दिलासा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पर्यटनावरती हल्ल्याचा मोठा परिणाम. 75% पर्यटक घटले. अनेक पर्यटन स्थळं बंद. स्थानिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण.